हम बने तुम बने, हम बने तुम बने। ए, उठ ना, उठ ना भेंडी। एवढे हाका तर मुलांना पण नाही मारावे लागत। उठ रे, तो बघ फोन वाजतोय, क्लायंटचे फोन यायला लागले। क्लायंट ने अण्णांचा फोन आहे। अण्णा आहे? अरे मग उचल ना, उचल। हॅलो, गुड मॉर्निंग अण्णा। गुड मॉर्निंग जावई बापू, उठलात का? हो, हे काय आत्ताच जस्ट। आता हा काय टाइम झाला उठायचा? तो जगातला एक नंबरचा बिझनेसमन आहे ना, तो 3 वाजता उठून धावायला जातो। आमच्या गल्लीतला चहावाला आहे ना, तो सकाळी 6 वाजता उठून धंदा लावतो। नाही, काय झालं अण्णा, ते काल ना एक मीटिंग होती, ती जरा लांबली, त्यामुळे घरी यायला थोडासा उशीर झाला, झोपायला उशीर झाला, म्हणून जरा। बर, कसा चाललाय तुमचा बिझनेस? चाललाय म्हणजे होतोय, सेट होतोय। म्हणजे अजून सेट झाला नाही? मग असं करा, तुम्ही हा धंदा बंद करा। काय अण्णा, पण ते जावई बापू, स्टेशनरीचा बिझनेस काय बिझनेस असतो का? हा, असं करा, तुम्ही तो धंदा बंद करा। आमच्या ओळखीचे एक बिझनेसमन आहेत, जिग्नेश शेठ, त्यांचा तुम्हाला दुपारी फोन येईल। आम्ही शब्द टाकलाय, ते तुम्हाला त्यांच्या हॉटेलच्या बिझनेस मध्ये पार्टनर करून घेतील। उद्यापासून गाडीने जात जा मस्त, तुम्हाला काही करावं लागणार नाही। बस एसीत बसून त्यांच्या बिझनेसवर लक्ष ठेवायचं। नाही अण्णा, कसं आहे, पण मी काय म्हणतो, जावई बापू, तुमच्या भल्याच सांगतो ना आम्ही तुम्हाला। कुठे ते दारोदार पेन पेन्सिल विकत बसताय? बरं का आम्ही असताना? तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमचा सगळा बिझनेस सेट करून देतो। हा धंदा बंद करा आणि पार्टनरशिप मध्ये जिग्नेश शेठ बरोबर काम करायला घ्या, ठीक आहे? तुलिकाला सांगा आम्ही विचारलं म्हणून। हॅलो अण्णा, काय आला? काय बोलले? अण्णा म्हणतात की हा जो स्टेशनरीचा बिझनेस आहे तो बंद करा। काय तो? मग काय करायचं? त्यांच्या ओळखीचा कोणतरी जिग्नेश शेठ आहे म्हणे, त्याचा सेट असलेला बिझनेस पार्टनरशिप मध्ये करा। काय तो? अरे जिग्नेश अंक, अरे आपल्या एरियातला मोठा बिझनेसमन आहे तो, त्याचा सेट झालेला बिझनेस तू पार्टनरशिप? मल्हार, तुझं लाईफ सेट आहे, एक नंबर। अरे यार, पण चांगला जम बसत आलेला बिझनेस कसा बंद करू? अरे असं काय करतो, गेले वर्षभर जम बसवतोच तू। हे बघ, तुला नसेल बंद करायचा हा बिझनेस तर नको करूस ना, ह्याच्या बरोबर दुसरा कर, अण्णा सांगतायत तो। एनी विच वेज तुला मल्टिपल बिझनेस करण्यात इंटरेस्ट होताच। हो, पण असं अचानक कसं एकदम? मल्हार, हे बघ, पॅनिक नको होस। हे बघ, तसंही तुझा जो काही बिझनेस आहे तो ऑलमोस्ट 50% बिझनेस तू फोनवरच हँडल करतो, हो ना? मग बाकीचा बिझनेस हँडल करायला एखादा मॅनेजर अपॉइंट कर ना तू। नको, मागच्या वेळेला ती सेक्युरिटी ठेवली, काय राडे झाले माहितीये ना। आणि तसंही मला माझा बिझनेस असं बाहेरच्या माणसाच्या हातात नाही सोपवायचा। हो, पण मग कोणीतरी ओळखीतला बघ ना माणूस, तुझा जो मॅनेजर म्हणून काम सांभाळेल। किंवा कसं असतं माहितीये का मल्हार, जे लोक मल्टिपल बिझनेस करतात ना, ते खूपदा आपल्या एखाद्या नातेवाईकालाच आपला पार्टनर म्हणून घेतात, तसं बघ। हो वहिनी, पण हे बघ मल्हार, एकदा तू ठरवलंस ना की दोन्ही बिझनेस करायचे, की ते कसे मॅनेज करायचे ते करायचे, भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे। फक्त तू ठरवायचंस की आपल्याला दोन्ही बिझनेस करायचे।
म्हणजे तुझा हा स्टेशनरीचा बिझनेस आणि अण्णांनी ऑफर केलेला बिझनेस. माणसाने ठरवलं ना की काहीच कठीण नसतं रे, फक्त मॅनेज करायला लागतं. डोंट वरी, एकदा ठरलं ना की पुढचं सगळं मॅनेज होईल. ओके, आता मी निघू का? मला ना क्लायंट मीटिंग आहे. हा, ओके, डोंट वरी, होईल सगळं. नीट जा. या चल, बाय बाय. बघ, वहिनी काय म्हणाली, एकदा ठरवलं ना की सगळं व्यवस्थित मॅनेज होतं. नाही तू फक्त हो म्हण ना. नाही, असं कसं? म्हणजे माझा बिझनेस बंद करू आणि भलत्याच कोणाच्या तरी ऑफिस मध्ये जाऊन बसू त्याचा पार्टनर म्हणून? अरे नाही. असं काय करतो तू? थांब जरा, अण्णांचा फोन आहे. मी बोल. हा अण्णा. बोला जावई बापू, झालं का बोलणं? हा, म्हणजे त्यांचा फोन आला होता मला, पण मी त्यांना सांगितलं की मी विचार करून कळवतो. अहो यात कसला विचार करायचा आहे? आम्ही तुम्हाला तुमच्या भल्याचं सांगतो ना. हो अण्णा, पण मला ना हॉटेलिंग मध्ये रस नाहीये. मग तुम्हाला कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सेट व्हायचं का? नको नको. मग स्टील इंडस्ट्री म्हणजे अहो भांडी नाही बनवायची, मोठमोठे गव्हर्नमेंटचे प्लांट्स बनवायचे. बोला. नाही नको, हे खूपच होईल हो. जावई बापू, तुम्ही सगळ्यालाच नाही म्हणताय. तुम्हाला नक्की बिझनेसमॅन व्हायचंय का नुसतं दुकान टाकून गल्ल्यावर बसायचंय? नाही अण्णा, काय मला बिझनेसमॅन व्हायचंय, पण काय आता मी हा जो बिझनेस करतोय स्टेशनरीचा, त्याच्यात व्यवस्थित जम बसल्याशिवाय मला दुसरा कुठला बिझनेस नको वाटतो. आणि इतके आता मी स्ट्रगल करून हा स्टेशनरीचा बिझनेस उभा केलाय ना, तर. अच्छा, म्हणजे आम्ही तुम्हाला सुचवलेला बिझनेस करायचं नाही म्हणताय? नाही, तसं नाहीये, तसं नाहीये अण्णा. पण माझा हा स्टेशनरीचा बिझनेस व्यवस्थित सेट झाल्याशिवाय मला दुसरा बिझनेस नाही करायचा आहे. तो एकदा सेट होऊ दे ना, मग करतो ना, तुम्ही सांगाल ते. असं म्हणजे आधी तुम्ही पेन पेन्सिलच्या धंद्यात जम बसवायचं म्हणताय? बर, जशी तुमची इच्छा. ठीक आहे, ठेवतो. बाय. काय झालं? ते चिडले नाहीत? ठीक आहे म्हणाले. तुलिका 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 तुलिका, सोड ना. ऐक तर. फोडणीचा भात चांगला झालाय. हो, मी ऑर्डर लिहून ठेवलेली आहे. फक्त मला ऍड्रेस आणि टाइम तेवढं फक्त ह्या नंबरवरती मेसेज करून ठेवा प्लीज. ओके, थँक्यू. स्वयंपाक रेडी आहे, भूक लागली असेल तर जेवून घे. जेवण? तुलिका, इथे श्वास घ्यायला वेळ नाहीये माझ्याकडे पुढचे 2 दिवस किमान. काय झालं? काय झालं? मिरॅकल झालंय, मिरॅकल. बरं झालं अण्णांच्या सांगण्यावरून बिझनेस बंद नाही केला. ते महिन्याला जेवढ्या ऑर्डर्स येतात ना, तेवढ्या आजच्या एका दिवसात आल्यात. घाल तो. हा, काय आपल्याला महिन्याला ना 30 ते 40 ऑर्डर्स येतात. आज एका दिवसात 30 आल्यात, आणि त्या सुद्धा कन्फर्म. म्हणजे माल पाठवा, बघतो, सांगतो, असं काही नाही, कन्फर्म. भारी. सांग तुझ्या अण्णांना फोन करून. जो बिझनेस तुम्ही बंद करायला सांगत होतात ना, तो आता फुल लॉन झालेला आहे. जर या रेटनी ऑर्डर जायला लागला ना, तर त्या जिग्नेश शेठलाच मी पार्टनर करून घेईन. चूप रे. पण एवढ्या सगळ्या ऑर्डर्स एका दिवसात कसं? तू काय कुठे ऍड वगैरे लावले का, बॅनर वगैरे लावलाय आपल्या स्टेशनरीच्या बिझनेसचं? रेडिओवर किंवा टीव्हीवर ऍड पाठवली? नाही अगं, काय असतं तुले का, हे सगळं माउथ पब्लिसिटी नव्हतं. म्हणजे एकदा का आपल्या प्रोडक्टची मार्केटमध्ये हवा झाली ना, की असा फ्लो सुरू होतो, आणि कॉमन आहे सगळं. पण महिनाभराच्या ऑर्डर एका दिवसात का? काय झोल नाही ना? तुली का झोल काय असणार त्यात? हॅलो, हो बोलतोय. 200 किट्स. काहीच प्रॉब्लेम नाही. हो, मला फक्त ऍड्रेस आणि वेळ ह्या नंबरवर मेसेज करून ठेवाल प्लीज. येस. थँक्यू ऑर्डर दिल्याबद्दल. हा,
मला एक छोटासा प्रश्न होता. आमच्या ह्या स्टेशनरी बद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली? काय? ओके, नाही प्रॉब्लेम काय नाही. जनरल विचारलं मी. थँक्यू. याला काय अर्थ आहे यार? काय बोलला? तो म्हणाला की अण्णा सावंतांनी सांगितलंय माझ्या जावयाचा बिझनेस आहे, सो तुम्हाला जी काही स्टेशनरी लागणार असेल ती त्याच्याकडूनच उचला. काय बोलतो? तेच म्हटलं, आजपर्यंत न झालेलं मिरॅकल आज अचानक कसं काय झालं? ठीक आहे ना, तूच पहिले मला म्हणायचंस ना की बाबा बिझनेस वाढवण्यासाठी क्लायंट्स वाढवावे लागतात आणि क्लायंट्स वाढवण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट वाढवावे लागतात. आता अण्णांच्या ओळखीने तुझे वाढतायत कॉन्टॅक्ट, तर बेस्ट आहे ना. काय बेस्ट आहे तुलिका? तो म्हणाला की आम्हाला अशी काही तातडीची गरज वगैरे नाहीये, फक्त अण्णा सावंतांनी सांगितलंय म्हणून तुम्ही त्यांच्या शब्दाखातर एक ऑर्डर लिहून ठेवा म्हणे. अरे पण ठीक आहे ना. हे बघ, आतापर्यंत तुला क्लायंटकडे जावं लागायचं, त्याला प्रेझेंटेशन द्यावं लागायचं, कन्व्हिन्स करायला लागायचं, घासाघीस करायला लागायची. पण आता हे बघ, अण्णांच्या ओळखीने का होईना तुला सॅम्पल म्हणून तरी लोक तुझ्याकडनं ऑर्डर्स घेतील, माउथ पब्लिसिटी होईल, सेल वाढेल, बिझनेस वाढेल, सेट होईल आपला बिझनेस. पण काय, अण्णांनी बिझनेस बंद करायला सांगितलं, तू नाही म्हणालास, ठीक आहे, इट्स ओके. पण आता बिझनेस मध्ये जम बसवण्यासाठी जर अण्णांच्या परीने अण्णा मदत करतायत तर ती पण नकोय तुला. तर ते माझे अण्णा आहेत आणि त्यांनी केलेली मदत तुला कमीपणा वाटतोय म्हणून घ्यायची नाहीये. तसं नाही यार तुलिका. काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, मी घेतो ऑर्डर्स. बघ मग आता कसं, आता ना सगळं सेट होईल बघ. चल तू जेवायला, मी ताट वाढते. एकदा कामात गुंतलास ना की तुला जेवणाचं भान नाही राहत. हॅलो, हा, किती किट्स हव्यात? 500. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, मला फक्त ऍड्रेस आणि वेळ फक्त या नंबरवर मेसेज करून ठेवा प्लीज. हा, ओके, थँक्यू. या 500, मगाच्या 200 आणि आधीचे ऑर्डर्स. एवढा माल तर स्टॉक मध्ये पण नाही. नवीन ऑर्डर. अरे सांगा बसलाय. कोण ओरडलं? आप्पा की तुलिका? आप्पा नाही, अण्णा. अण्णा सासरे तुझे का चिडलेत ते तुझ्यावर? चिडले नाहीत रे, मग जाम प्रॉब्लेम झाला दादा. त्यांनी ना माझा बिझनेस माझ्यापेक्षा जास्त मनावर घेतलाय. म्हणजे त्यांची जिथे जिथे वट ना तिथे तिथे त्यांनी हुकूम सोडलाय, ऑर्डर सोडली आहे. जी काही स्टेशनरी लागणार असेल ना ती तुम्ही माझ्या जावयाकडूनच घ्यायची म्हणून. काय सांगतोस? आणि मग तर बेस्ट झालं. बेस्ट काय दादा? हा, पाळणा घरापासनं ते पक्षाच्या कार्यालयापर्यंत सगळे मला स्टेशनरीची ऑर्डर देत आहेत. आजपर्यंत मला ऑर्डर आल्या नाहीत ना, तेवढा आजच्या एका दिवसात आल्या मला. वा, सॉलिड आहे. ही एवढी ऑर्डर पूर्ण करण्याकरता ना माझ्याकडे मॅन पॉवर आहे, ना सप्लायर आहे, ना इन्व्हेस्टमेंट. अरे मल्हार, इन्व्हेस्टमेंटचं काय? कोणाकडनं तरी ऍडव्हान्स उचल ना, नाहीतर 1-2 ऑर्डर पुढच्या महिन्यात देतो असं सांग. दादा, सासऱ्याने पाठवलेल्या कुल्फीवाल्याकडनं सुद्धा आपण कुल्फी घेतल्याशिवाय त्याला परत पाठवत नाही. ऑर्डर कशा परत पाठवू? नाहीतर अण्णांना वाटेल की जावयाला जमत नाही बिझनेस करायला, उगीच त्यांचंच नाक कापलं जाईल. मल्हार ठीक आहे, होईल. अरे काहीतरी मॅनेज होईल. तू एक काम कर, तू ना एक ऑर्डर पूर्ण करायला तर घे, है ना? बरं, मी तुला काही कॅश देऊ का माल उचलायला? कॅश तू देशील रे दादा, पण अचानक हे एवढं सगळं आलं ना तर. मल्हार शांत हो. हे बघ, इतकी वर्ष झाली तू बिझनेस मध्ये हातपाय मारतोस, कधी बुडतोस कधी तरतोस. आता तुला जर कोणीतरी हात देऊन सरळ डायरेक्ट स्पीड बोट मध्ये बसवलाय तर तू मागे का हटतोयस? तोच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे
अण्णा मला स्पीड बोट देतील, जग कौतुकी करेल, पण जगाला आणि मला हे माहिती असेल की ही स्पीड बोट माझी नाहीये. आणि मला तर नाही पटत दादा. अण्णांचा वर्ड वापरून किती मोठा बिझनेसमन झालो ना तरी लोक शेवटी हेच म्हणणार, अण्णांनी मदत केली म्हणून याचा बिझनेस तारला, नाहीतर हा बुडालाच असता. आणि आयुष्यभर मला ऐकून घ्यावं लागलं. मल्हार अरे नाही नाही नाही, मी एक वेळ आहे तिथे ना तरंगत राहीन बिझनेसमध्ये, पण कोणाचे तरी वट वापरून हा मोठा झाला हे नाही ऐकून घेऊ शकत. ओके, म्हणजे प्रश्न स्वाभिमानाचा आहे. ठीक आहे, तू एक काम कर, तू अण्णांना सांग ना स्पष्ट काय ते. कसं सांगणार, तुला माहिती आहेत ना अण्णा कसे आहेत ते. त्यात तुली का सगळ्यांना सांगत सुटले मल्हारचा बिझनेस एकदम सेट आहे, बिझनेस सेट आहे. आता अचानक जर का मी तिला हे सांगायला गेलो की मी अण्णांना ह्या ऑर्डर करता नाही सांगणार आहे, तिला किती मोठा सेटबॅक बसेल, ती तुली का म्हणणार. मल्हार अरे तिचंही बरोबर आहे ना. इतकी वर्ष तिने तुझ्यासोबत नेटाने संसार केलाय, थोड्या पैशात ऍडजस्ट केलंच आहे. तुझ्या स्वप्नांसाठी तिने स्वतःची हौसमौस बाजूला ठेवली आणि प्रत्येक गोष्टीत तुला सपोर्ट केला यार. आता जर तिला असं वाटत असेल की तिचं आयुष्य स्थिर होण्याची एक संधी तुझ्या नशिबानं तिला लाभली आहे, ते बाहेरून कोणाकडनं मदत न घेता आपल्याच माणसाकडून, तर तिला चांगलं वाटणारच ना मल्हार. तू म्हणतोस ते बरोबर आहे दादा, पण तिचे वडील असले तरी माझे सासरे आहेत ना, मला नाही पटत आहे. सासरे बोलत नव्हते तेव्हा प्रॉब्लेम, आता बोलतायत तरी प्रॉब्लेम. काय करू काही कळतच नाही मला. तुला कशी बोलून बोल, म्हणजे आता माझ्याशी जे बोललास तसं तिच्याशी बोल, कदाचित तिला पटलं तर. आता काय हा एकच ऑप्शन आहे. अगं हो मम्मी, अण्णांनी रेफरन्सेस दिल्यापासून एवढ्या ऑर्डर जायला लागल्यात ना. हो ग, खूप बिझी झाला. ठीक आहे ना मग. ए बाई, 12 वर्षापूर्वी तुम्ही एवढी मदत करायला पाहिजे होती असं सांगून डोकं नको खाऊ त्यांचं. उगा चिडतील ते. आता मल्हारला सपोर्ट करतायत ना, ते खूप आहे माझ्यासाठी. नाही होईल सेट, सगळं होईल, तोडा ताण निघून जाईल त्याची. ए मम्मी, मी जरा करते तुला नंतर फोन. हा हा हा. काय आलं, एका माणसाला खूप कामाला लावलेलं दिसतं अण्णांनी. वर्कलोड होतं का जास्त? मी करू काही मदत? नको, वर्कलोडचं काही नाही, ते होईल मॅनेज. मग काय आलं, का पडला असा चेहरा? पूर्वी दिवसाला 2 ऑर्डर्स मिळाल्या तरी लॉटरी लागल्यासारखा खुश असायचास. तुला का लॉटरी नाही लागायची, ते ऑर्डर्स मी माझ्या मेहनतीने मिळवायचो. अरे लॉटरी मला आत्ता लागले अण्णांच्या कॉन्टॅक्टशी. ठीक आहे ना मग. तुला का तुला कळत का नाही यार, मला नकोय त्यांची मदत. का? अरे अण्णा जे काही करतायत ते आपल्यासाठीच करतात ना. आणि आणि तुला कॉम्प्लेक्स वगैरे द्यायसाठी नाही करत आहे, तर खूप जेन्युइनली मनापासून करतात ते. मला त्यांच्या हेतूबद्दल शंकाच नाहीये. काय प्रॉब्लेम आहे? मला नाही पटत आहे अण्णांची मदत घेणं. याला तू माझा मात समज ना ते इगो समज, पण अण्णांची मदत घेऊन मला बिझनेस मध्ये सेट नाही व्हायचंय. अरे अण्णा कोणी परके आहेत का? आणि त्यांची मदत घेऊन आत्ता सेट नाही व्हायचं बिझनेस मध्ये, तर काय म्हातारपणी व्हायचं का? तुला का माझ्यावर विश्वास ठेव, आपण बिझनेस मध्ये सेट होऊ. अण्णांची मदत न घेता सुद्धा मी बिझनेस मध्ये सेट होऊ शकतो. अच्छा, म्हणजे आता अण्णांनी नमतं घेतलंय तर तुला ताणून धरायचंय. मला नको ना प्लीज. त्यांनी मान्य केलंय ना आता आपलं लग्न, स्वीकारलंय ना, मग तुला आता काय प्रूव्ह करायचंय त्यांना? त्यांना नाही, जगाला. हे बघ, उत्साहाच्या भरात ना मी काय बोलतोय ते कदाचित तुला कळणार नाही. तुला का मी त्यांना एवढंच सांगणार आहे, मला तुमची कुठलीही मदत नको आहे. तू प्लीज असं नको करूस. मी अण्णांना व्यवस्थित ओळखते. अरे त्यांनी एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली ना की ते ती पूर्ण करतातच. मग कुणाचाही नकार नाही आवडत त्यांना.
त्यांना नकार आवडत नाही म्हणून ते सांगते ते मी कसं मान्य करू तुलिका? बिझनेस माझा आहे ना, मला माझं काही मत आहे की नाही? हे कोण मला डिक्टेट करणार? हा बिझनेस कर, तो बिझनेस करू नकोस, ही ऑर्डर घे, ती ऑर्डर घेऊ नकोस. हे बघ, मी त्यांना सांगणार आहे, माझा बिझनेस मला माझ्या पद्धतीने करू द्या. ठीक आहे, तुला करायचा ना तुझ्या पद्धतीने बिझनेस, कर, सांग त्यांना. पण एक लक्षात घे, 12 वर्षानंतर आता कुठे अण्णा आपल्याशी माझ्याशी बोलायला लागलेत. 12 वर्षानंतर राहून गेलेले त्यांचे नातवांचे लाड परत करायला लागलेत. आत्ता कुठे लालबागच्या घरात मी मोकळेपणाने फिरू शकते. आत्ता कुठे माझं तुटलेलं माहेर मला परत मिळालंय. आत्ता कुठे सगळी विखुरलेली नाती पुन्हा जोडली जात आहेत. आणि अशा वेळी फक्त तुझ्या एका नकाराने अण्णांचा इगो दुखावला, ते आपल्याशी बोलणं बंद झाले, त्यांनी परत आपल्याला दुरावलं तर ठीक आहे, तू कर काय तुला हवं ते. ऐक ना तुलिका, तुलिका ऐक तर. यार काय करू? अण्णांची मदत नाकारून माझा स्वाभिमान जपू का माझा स्वाभिमान विसरून अण्णांसोबतचं जोडलेलं नातं अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.